शकून अपशकुनाविषयी अनेक लोक बोलत असतात. शकून म्हणजे नेमके काय आणि अपशकुन म्हणजे नेमके काय? यात असं आहे, आपण शकून ह्या विषयावर बोलू. समजा तुम्हाला सकाळी जाग आली. सकाळी जाग आल्यानंतर तुम्हाला अगदी फ्रेश वाटलं. एक कोणता तरी पक्षी मजेशीर सूर काढत आहे. तुमच्या कानी तो येत आहे. अगदी मंजूळ असा आवाज आहे. उठल्यानंतर तुम्हाला आता बाहेर जाऊन यायचं आहे. तुम्ही सहज बटन दाबलं, लाईट चालू आहे, लाईन आहे. म्हणजे काम पण लाईनीत राहणार. चला, तुम्ही बाहेरून आल्यानंतर आंघोळ केली. तुमच्या मनामध्ये आपल्याला तयारी करायची आहे हा विचार चालू आहे. आपल्याला बाहेरगावी जायचं आहे. संग काही साहित्य घ्यायचं. त्यानंतर आपल्याला किती पैसे लागणार हा पण विचार तुमच्या मनात आलेला आहे. स्नान झाल्यानंतर तुम्ही काय आवरसावर करायची, काय साहित्य घ्यायचं, पैसे असो, मोबाईल असो, खिशातला पेन, कार्ड, आय कार्ड म्हणजे तुमचं आधार कार्ड किंवा इतर काही असणाऱ्या लागणाऱ्या वस्तू तुम्हाला संग घ्यायच्या आहेत. आणि संपर्क जो आहे तो तुम्हाला अगोदर त्यांच्याशी झालेला आहे. अशा वेळी तुम्हाला सकाळी लाईन आलेली आहे. वासरू हंबारलं, गाईचं दूध आपल्या घरातल्या कोणीतरी व्यक्तीने काढलं आणि त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट संपलेली नाही, अडथळा आलेला नाही. हवा अगदी सू 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 मजेशीर चालू आहे. गाडीला अजून 15-20 मिनटं टाईम आहे. आपल्या मोटरसायकलमध्ये पेट्रोल आहे. गाडी क्लिअर आहे. सगळे पैसेसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आपले कपडेसुद्धा स्वच्छ आणि सुटसुटीत आहे. अशा वेळी तुम्हाला ते शकून समजायचे. मग अडथळा नाही, अडचण नाही, कोणीही त्रास दिला नाही आणि कोणताही उपद्रव उद्भवला नाही. तर तो दिवस शुभ समजायचा, त्याला मुहूर्त समजायचा आणि शकून समजायचा. पण एक मात्र निश्चित आहे, समयाशी सादर असावे तर शकून, अन्यथा नाही. आता आपण अपशकुनवर पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू.